महत्वाची लढत चालू आहे ती सागर कोंडमळा विरुद्ध कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे म्हटलं तर जिल्हा खेळण्याचा मान मिळवला. जिल्ह्याला प्रोव्हाइड केलं तो संकेत घडशी इथं बद्दल चढाई करता आलाय. एक महत्वाचा खेळाडू आहे जिल्हा खेळण्याचा मान आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं नाव साता समुद्र पार नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली तोच संकेत घडशी. दुर्गामाता कोंडमळा आणि सावर्डे भोवडी असा मॅच पुकारला होता, पण काय करणार तो सामना एक मॅच थांबवला होतोय. त्याऐवजी कुंभारली महाकाळी विरुद्ध गोरखनाथ आगवे या दोन्ही संघांचा मॅच होईल. कुंभारली महाकाळी विरुद्ध गोरखनाथ आगवे दोन्ही संघांना पहिला पुकार. गोरखनाथ विरुद्ध महाकाली कुंभारली या दोन्ही संघांना खेळण्याविषयी पहिला पुकार. प्रसाद चढाई करते तो एक महत्वाचा दुवा म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं तोच प्रसाद इथं चढाई करताना होता. एफटीरेट करून आपल्या दिशेनं माघारी पडतोय, पण ज्याला खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्ध्यांना कोणीत पकडण्याचं काम करतो तोच शुभम हुमणे. अर्थात एक वादळी खेळ नेहमीच घडवतो तोच शुभम इथं चढाई करता येतो. संत गतीने आपला खेळ साकारतो. पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न खूप प्रेक्षकावर आक्रमण घडवण्याचा प्रयत्न झाला, पण कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये. पण यावेळी मात्र संत गतीने खेळ साकारून मिडल रेषेवरून आपल्या देशाला थांबला येतोय. इथं मात्र हलकीच्या गतीने पुढे खेळायला जाऊया. दरम्यान डू ऑर डायचा बंजर मारला. इतर तिसऱ्या चढाईची घोषणा आली. करो या मर्दी चढाई करावी लागेल, आक्रमक घडावं लागेल. सागर संघाला कोणीच पकडत असेल तर याच चढाई पटून एक मोठं काम करावं लागेल. पाणी इथं मात्र कोण काम करणार तर रशीद घाडेकर मात्र डबल अँकल होल्डचं काम करून दाखवतोय आणि पुन्हा एकदा आपल्या खात्यात एक गुण जोडतोय तो सागरच्या दिशेनं. दरम्यान अजूनही आपलं अकाउंट ऑन करायचं आहे. संकेत घडशी मात्र मैदानाच्या बाहेर असताना आपण पाहिलं. दरम्यान चढाई करता येतोय तो शुभम. सागरची मदार असणार हा चढाईपट्टू, पायाला भिरकी लावणार हा चढाईपट्टू म्हणून प्रचलित असणारा, पण एक वादळी खेळ नेहमीच घडवतो तोच शुभम. ही तर मात्र कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारत नाही आहे. दरम्यान शुभम हुमणेसाठी बक्षिसांची खैरात केली जाते. मारुती हुमणे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. याच चर्चासत्रामध्ये थर्ड रेड अर्धा शुभम हुमणेसाठी इथं माझा खराब कॅचचा प्रयत्न झाला आणि याच वादळाला थांबवण्यापूर्वीच इथं मात्र एक गुण दिला जातोय आणि यावेळी मात्र प्रसाद चढाई करता येतोय. 3 गुणांची आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये जोडलेले असायला पाहिजे आणि 0 या भोपळ्यातून बाहेर यायचं असेल तर कळकवणे संघाला एक मोठा खेळ करावा लागेल. पण प्रसाद नाही पकडण्याची खेळ मिळाली आणि यावेळी महत्वाचा खेळाडूला मात्र मैदानाच्या बाहेर धाडण्याचं काम केलं तर सागर कोंडमळा संघानं. दरम्यान पुन्हा एकदा शुभम हुमणे सुपर टकीची नामी संधी असताना एकाकी खिंड लढवण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे तोच शुभम. यावेळी मात्र पाहूया कशा प्रकारे आपली किमया करणार. पण गेला खराब कॅचचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आणि 2 गुणांची कमाई करता आली ती शुभम हुमणे. आता सागर क्रीडा मंडळ कोंडमळा संघाला. ऋषी कदम आता तर मजबूत बांधा मजबूत शरीरयष्टी असणारा ज्यानं मनात आणलं तर निश्चितच सागर संघाला अडचणीत आणू शकतो. पण एकदम मात्र डिफेंडिंग करताना आपण पाहिलं
बोनस पॉईंट टू कळकवडे आणि 1+2.2 नव्या जोमाना खेळायचे सागरचा पुण्याचा हिरा यावी पुण्याचा शुभम नावाचं वादळ पुण्यात चढाई करता येतोय. जर्सी नंबर 10 अर्थात सारी मदार असणारा, पण याला पकडणं जकड निश्चित कठीण असेल, कारण अप्रतिम खेळ जिच्या माध्यमातून जे सागरच्या संघाला दिला जातो तोच हा चढाईपटू अर्थात शुभम. इथं मात्र संत गतीनं खेळ साकारला, ज्याच्या चढाईची उत्सुकता लागली तोच संकेत घडशी, ज्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्याची नुकतीच निवड झाली होती. रत्नागिरी जिल्ह्याकडून क्षेत्र आपण पाहिलं तोच संकेत घडशी इथं मात्र चढाई करता येतोय. एक आक्रमक खेळाडू म्हणून कळकवडे संघाचा आधारस्तंभ म्हणून याच संकेतकडे पाहिलं तर कोणत्याही क्षणी आपल्या संघाला इथं मात्र गुणांची कमी करतात. इथं मात्र बोनस गुण आपल्या अकाउंटची भर पडली येते आणि पुन्हा एकदा शुभम चढाई करता येतो, कारण 2 गुण आतापर्यंत जोडले गेले. तर कळकवडे संघ आणि दुसऱ्या बाजूला सागर कुटुंब संघानं 9 गुणांची मजल मारली. तब्बल 7 गुणांच्या पुचाळीवर असणारा कळकवडे संघ उरल्या सुरल्या वेळेमध्ये कशा प्रकारे कमबॅक करणार इथं मात्र पाहणे गरजेचं असेल. कारण तितकाच मातबदार एका बाजूला शुभम विरुद्ध संकेत या दोघांमधली ही जुगलबंदी असेल, कारण दोन्ही खेळाडू आहे. एक गुणवान खेळाडूंचं भरणं आपल्याला त्या सत्रामध्ये सामना कोणत्याही बद्दल झुकण्याचे चान्सेस असतात. दरम्यान मध्यंतरानंतर सारे सूत्र आपल्या खांद्यावर घेतले ते संकेत घडशीनं, कारण एक वादळी खेळी घडवू शकतो अशाच प्रकारचा उंचवर चढाईपट्टू म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय. कळकवडे संघाचा मोहर अर्थात हिरा याच सागरवर आक्रमण घडवताना आपण पाहिला. दरम्यान संकेत घडशी इथं मात्र MT रेड दाखवली होते. रिकाम्या हाताने मात्र परतावं लागलंय. संकेतला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित करावी लागते, पण प्रयत्नांच्या पराकाष्ठाला यश मिळत नाहीये संकेत घडशीला. इथं मात्र MT रेडसाठी सज्ज झाला. पुणेरा जर्सी नंबर 10 आता शुभम जन साऱ्या संघाची धुरा सांभाळताना महत्वाची भूमिका निभावली आहे. तोच शुभम इथं मात्र चढाई करता आलाय. इथं थम्सअप मिळाला, बोनस मिळाला शुभमच्या खात्यामध्ये आणि 1 गुणाची भर पडली आहे ती सागर कोडबाच्या खात्यावर आहे. यावेळी मात्र उरल्या सुरल्या वेळेमध्ये संकेत घडशी आणि संघाला एक मोठा खेळ करून दाखवायचा, कारण प्रतिस्पर्धी संघाबरोबर खेळताना आपण तगड्या स्थितीमध्ये खेळणं गरजेचं आहे. पण यावेळी पाहूया कितपत गुणाची कामे करता येते का, पाहूया कितपत गुण साकारले जात आहे. यावेळी पाहूया पंचाचा निर्णय आपली 3 गुणांनी पुढे कमबॅक केला तर यावेळी मात्र एक मोठा मॅच खेळण्याचा प्रयत्न. पुढे शुभम चढाई करता 10-5 म्हणजे 5 गुणांची पिछाडीवर असणं पाहतो आपण या ठिकाणी. कळकवडे संघ पण इथं मात्र मोठ्या खेळाडूला पकडण्याची केपी झाली. इथं मात्र मोरा हिरा इथं गारज झाला आणि सागर संघाला एक मोठा धोका निर्माण. आई महागली कुंभारली गोरखनाथ आगवे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार असेल, आपण तयार राहायचंय. दरम्यान संकेत घडशी एक महत्वाचा हिरा पुढे ज्यानं मागील चढ्यामध्ये 3 गुणांची कामे केली होती तोच संकेत घडशी इथं चढाई करता आलाय. सुपर टेकरची दामी संधी असताना यावेळी मात्र संत गतीने खेळून आपल्या देशाला होतं. लास्ट 5 मिनिट, शेवटची 5 मिनिटे. 10 गुण सागर आणि 6 गुण कळकवडे आणि 10 गुण सागर. इथं मात्र MT रेड केली येते, MT रेड दाखवले येते आणि यावेळी पुन्हा एकदा संकेत घडशी चढाई करता पाहूया. जिल्ह्याला प्रोव्हाइड केलं तो संकेत घडशी, ज्यानं कळकवडे गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तोच संकेत. इथं मात्र पाहूया संकेत कशा प्रकारे आपला कमबॅक करणार. दरम्यान MT साठी सज्ज. अतिशय चुरस ही स्पर्धा एक नावाजलेले संघ एकमेकांसमोर ठकलेला आपण पाहतोय. दरम्यान MT रेड पुन्हा एकदा केली येते जर्सी नंबर 12. थर्ड रेड लास्ट 4 मिनिट.
शेवटची 3 मिनिटं टर्निंग पॉइंटची चढाई म्हणू शकतो. जर का याला पकड झाली तर सुपर टेकाचे 2 गुण दिले जातील. दरम्यान ही जर चढाई अतिशय महत्वाची असणार. संकेत घडशीची पात्र पाहूया. इथं मात्र गुण टिपल्याचे खुशी आले आणि महत्वाचा गुण. सात 10 3 गुणांची अजूनही आघाडी असर पाहतोय आपण. पण या दरम्यान जर्सी नंबर 12 थर्ड रेडची चढाई आपण पाहूया. याच चढाईमध्ये गुण टिपणं गरजेचं आहे. या चढाई पटोला इथं मात्र प्रसादला संयम बाळगणं गरजेचं होतं. पण प्रसादचा संयम तुटला आणि एक महत्वाचा गुण सागर संघाच्या खात्यामध्ये आला. टर्निंग पॉइंट वर अतिशय महत्वाचा गुण टिपला. इथं मात्र पिंट्या हुमणीला आलाय. 7-11 11 गुण सागर, 7 गुण दोन गुण. इथं मात्र 2 पॉइंट्स. आता ही एक महत्वाची लढत आहे आणि यालाच म्हणतात कबड्डीचा खेळ. कारण शेवटची 3 मिनिटे लास्ट 3 मिनिट 9-11 अतिशय गरमागरम चालायला हा सामना. प्रेक्षकांची उत्कंठ वाढवणार हा मॅच पाहतोय आपण. जर्सी नंबर 12 अर्थात रनिंग हँड टच. इथं मला टार्गेट केलेलं प्रसादला आणि एक माझा गुण आपल्या खात्यात जोडला. सूरज गुरव आज कोचिंग करताना आपण पाहतोय. एक माझा गुण या लाईनमन सुरेख कव्हर क्षेत्र 2+2 4 पॉइंट ज्याने जिल्ह्याला प्रोव्हाइड केलं तोच संकेत घडशी. खिलाडी रुद्रागवते शुभमच्या माध्यमातून बॉल भोंगडे पुणे 100 रुपये चढाई सज्ज. लास्ट 2 मिनिट शेवटची 2 मिनिटे असायला पाहतो आपण. काटिकी टक्कर आणि याच विजयाचा गुढी कोणून बिघडणार इथं मात्र करणार. कारण शेवटची 2 मिनिटं म्हटलं तर आणि बडीची ही चढाई असते आणि या दरम्यानची ही महत्वाची लढत आपण पाहतोय. दरम्यान शुभम हुमणे पुढे चढाई करायचं यावेळी पाहूया. संयम रित्या खेळताना आपण पाहिलं आणि एकाएकी खेंड लढवणारा इथं मात्र संकेत घडशी पुन्हा बॅक टू बॅक बहादर चढाई सजवताना आपण पाहिलं संकेत घडशीला. ज्याच्या नावाचा उदय केला जातो त्याच प्रमाणे ज्यानं खेळामध्ये सुद्धा अशाच प्रकारची कामगिरी करून दाखवली आहे. दमदार कामगिरी तोच संकेत घडशी. पुन्हा एकदा उंच पुरा खेळाडू असणारा संकेत यावेळी चढाई येतोय. पाहूया टार्गेट केलं तर अनिकेत घाणेकरवर पण कोणत्या प्रकारे रिस्क घेत नाहीये, धोका स्वीकारत नाहीये आणि इथं मात्र एमटी रेड सदस्य पुन्हा एकदा रशी घाणेकर. लास्ट 1 मिनिट शेवटचं 1 मिनिट शिल्लक असायला आपण पाहतोय. पण याच 1 मिनिटामध्ये कशा प्रकारे कामगिरी इथं मात्र टर्निंग पॉइंट 2 पॉइंट. सलग प्रसादनं 3 वेळा खराब कॅच केल्या आणि याच मोठ्या मॅच मध्ये आपण स्वागत करूया. पुढे संकेत घडशी चढाई देतोय ज्यानं मॅच मध्ये आणण्याचं काम केलं कळकवडी संघाला. कैसा विद्युत पुरवठे इथे व्यक्ती आला. मोठा मॅच आपण पाहिला. यावेळी मात्र मॅच ओव्हर 1 गुणाने अतिशय